नमस्कार मित्रांनो. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये काही ना काही अपेक्षा ठेवूनच जीवन जगत असतो. अपेक्षेशिवाय जीवनाला अर्थच नाही. मग आपण आपल्या कुटुंबामधून अपेक्षा ठेवत असतो, आपण आपल्या नातेवाईकाकडून अपेक्षा ठेवत असतो, आपण आपल्या मित्राकडून अपेक्षा ठेवत असतो, आपण स्वतःकडून सुद्धा अपेक्षा ठेवत असतो. अपेक्षा डोळ्यासमोर असतील तर त्या मिळविण्याकरिता आपण सतत धडपड करतो, प्रयत्न करतो आणि जीवनाच्या वेगवेगळ्या भागामध्ये पुढे 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 जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु आपल्या अनेक अपेक्षा आपल्या जवळचीच व्यक्ती समजून घ्यायला तयार नसतात. मग ते कुटुंबातील असो, ते मित्र असो, ते कामाच्या ठिकाणचे व्यक्ती असो. जर आपल्या अपेक्षाला ते समजून घेत नसतील तर कुठेतरी आपल्या मनाला वेदना सुरू होतात. कारण आपण त्यांच्यासाठी, त्यांच्या अपेक्षेसाठी, त्यांच्या मनाला जपण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेले असतात. स्वतःला त्रास पण करून घेतलेला असतो, स्वतःला झिजवलेलं असतं. त्यामुळं आपल्या काही ना काही अपेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तीकडून आपण ठेवलेल्या असतात. परंतु जर आपला सतत अपेक्षाभंग होत असेल तर आपल्या मनामध्ये अशांती निर्माण होते, मन उदास बनतं आणि कुठेतरी आपल्या मनाला अस्थैर्य लाभतं. मग असं झालं की आपलं मानसिक आरोग्य बिघडायला सुरुवात होते, अनेक शारीरिक आजाराची सुरुवात होते आणि कळत नकळत आपण आपल्या अपेक्षाभंग झालेल्या विचारामध्ये, इमोशनमध्ये अडकून जातो आणि सतत स्वतःला त्रास करून घेतो. मग कोणत्या अपेक्षा सोडून द्याव्यात, कोणत्या अपेक्षा विशिष्ट मर्यादेपर्यंतच ठेवाव्यात, कोणत्या अपेक्षा प्रति अपेक्षा म्हणून इतरांकडून मिळविण्याचा प्रयत्न करावा, या अपेक्षांचं सुद्धा एक शास्त्र आहे. हे शास्त्र जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या ब्रेनवे रिसर्च फाउंडेशन सोबत जुळू शकता किंवा आमच्या ब्रेनवे रिसर्च फाउंडेशनच्या कोणत्याही काउन्सिलरची मदत घेऊ शकता. किंवा याच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी अपेक्षाचं शास्त्र तुमच्यासमोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करणार आहे. ते तुम्ही समजून घ्यावं. धन्यवाद.